नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता यावर काही क्वेश्चन घेऊन आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन आहेत ते TET एक्झाम, त्यानंतर टेट एक्झाम, त्यानंतर 5वी 8वी स्कॉलरशिपसाठी उपयुक्त आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, टेट एक्झामसाठी खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि त्यासाठी हे जे बुद्धिमत्तेचे क्वेश्चन आहेत ते नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला हा प्रश्न आहे आपल्यासमोर आणि हा कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल ते बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, पहिलं ज्या नंबर्स दिलेले असतात बुद्धिमत्तेमध्ये, जी फिगर दिलेली असते, सगळ्यात पहिलं तिचं ऑब्झर्व करायचं. त्यामध्ये नंबर कसे दिलेले आहे, वर्ग दिलेला आहे, बेरीज करायची आहे, भागाकार करायचा आहे का वर्गमूळ किंवा वर्ग काढायचा आहे, हे सगळ्यात पहिलं आपल्याला ऑब्झर्व करणं गरजेचं असतं. आणि जेवढं जास्त एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस करू, एक एक्झाम्पल 3दा 2दा तरी सॉल्व करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि वारंवार जर आपण त्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली तर आपल्याला नक्कीच टेट एक्झाम असेल, TET एक्झाम असेल, यामध्ये नक्कीच फायद्याचं ठरेल. त्यासाठी जे एक्झाम्पल आहेत ते वारंवार सोडवण्याची प्रॅक्टिस करावी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण हा प्रश्न कसं सॉल्व करता येईल ते बघूया. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, या ठिकाणी काही नंबर्स वगैरे, आकृत्या वगैरे दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण ह्या दोन नंबरचा विचार करणार आहोत. तर 9 आणि 81. आता सगळ्यात पहिला आपण जर याला भाग दिला तर काय येतंय, तर बघा 9 9 81. आपण भाग देतो इथं 9 9 81. तर 9चा भाग जातो आणि इथं जर आपण ह्या 7नी ह्या 56ला जर भाग दिला तर किती जातो, तर बघा 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 4 28, 7 5 35, 7 सकून 42, 7 7 49, 7 8 56, म्हणजे 8चा भाग जातो. म्हणून इथं 7 8 8 घेतले आपण. आता या दोघांची जर आपण वजाबाकी केली, फॉर एक्झाम्पल इथं राईट करते मी, तर बघा 9 - 8 बरोबर 1 येतात. तर बघा या ठिकाणी आपल्याला मधली संख्या भेटली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचं जे आकृती आहे ती सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर बघा 9 आणि 27, तर 9 त्रिक 27, या ठिकाणीच भाग देऊन टाकू आपण. त्यानंतर 9 चौक 36. आता यांचे आपल्याला करायचे आहे वजाबाकी. तर या ठिकाणी रिकामी जागा आहे, तर आपण इथं वजाबाकी करून टाकूया. तर बघा या ठिकाणी सुद्धा 1 उरतोय, म्हणजे ही मधली संख्या भेटली आपल्याला. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया, तर 9 त्रिक 27 आणि 3 सक 3 1 3 आणि 3 दुने 6 बरोबर. त्यानंतर यांची वजाबाकी करून बघूया. तर या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो, 12 मधून 3 काढायचे आहे आणि या ठिकाणी उरतात 9. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे 2 नंबरचं ऑप्शन आहे या ठिकाणी आपल्याला ते आपलं करेक्ट आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी 9 ही संख्या येईल. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. त्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे तर ते बघूया. तर बघा या ठिकाणी 20 22 5 आणि 18 10, हे म्हणजे तुम्हाला एक ब्लाऊज दिला आणि त्याच्यामध्ये नंबर दिले. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व करणार आहात. तर बघा सगळ्यात पहिलं आपल्याला काय सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिलं आपण नंबरचं ऑब्झर्व करणार आहोत. तर बघा आपण जर या ठिकाणी आडवी जर बेरीज करून बघितली तर काय येते बघूया. तर बघा या ठिकाणी 20 22 + 5 घेतले, बेरीज करा. 5 6 7, इथे 7 लिहिले आणि इथे 4 लिहिले, म्हणजे 47 आले. तसंच आपण 18 10 आणि 19 घेतले. तर या ठिकाणी आपल्याला बघा 8 आणि 8 16 आणि 1 17, म्हणजे 7 घेतले, हातचा 1 आला आणि त्याच्यामध्ये जर मिळवले तीनामध्ये तर ते 4 येतं. याची सुद्धा बेरीज केली आपण या ठिकाणी. आता पुढची संख्या घेतली आहे आपण 15 घेऊया, अधिक 9 मिळवायचे आपल्याला त्यामध्ये. तर बघा 5 आणि 9 किती होतात, 14 होतात. तर आपण इथं 4 घेतले, हातचा 1 आला आणि हे 2. आता या ठिकाणी हे 24 आले. आता 24मध्ये आपल्याला किती मिळावं लागेल, म्हणजे जसं इथं 47 आले, हे 47 आले, मग याच्यामध्ये किती मिळवलं
तर 47 येईल. तर आपण या ठिकाणी 4मध्ये आपल्याला 3 मिळवावं लागेल आणि 2मध्ये 2 मिळवावं लागेल, म्हणजे हे 47 येईल. तर अशा प्रकारे आपण यामध्ये 23 मिळवले म्हणून 47 आले. तर या ठिकाणी 23 ही संख्या 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे आणि तेच आपलं ॲन्सर आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी 30 संख्या येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा प्रश्न आपण सॉल्व करणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आपण हा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व करता येईल. तर या ठिकाणी आपल्याला नंबर दिलेले आहेत. तर आपण या ठिकाणी वर्ग करून हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर बघा, 3चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग भागिले 2 करायचे याला. त्यानंतर बघा, हे कसं सॉल्व करणार आहे. 3 त्रिक 9, 25, 4, 16 भागिले 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बेरीज करून घ्यायची आहे. तर बघा, ही बेरीज किती येते. तर 20 आणि हे 45 आणि हे 9, म्हणजेच हे आले 54 आणि याला भागिले 2 करायचे. बे क बे, बे दुने 4 आणि बे साती 14, म्हणजे हे आलं 27. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढं बघा, आता आपल्याला ह्या आकृतीमधले जेवढे नंबर्स आहेत त्याचं पण अशाच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपण सगळ्यात पहिलं 6चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 5चा वर्ग भागिले 2. 36 अधिक 4 अधिक 9 अधिक 25 भागिले 2. त्यानंतर यांची बेरीज करून घ्यायची. आता बघा, याची बेरीज किती येते. 25 आणि 9 29 30 आणि 34 35 36 37 38 38 आणि हे 36 भागिले 2 करायला. तर बेत्रिक 6 आणि बेसाती 14, म्हणजे हे आलं आपलं 37, म्हणजे आपल्याला मधली संख्या भेटली इथं पण. आता अशाच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. तर बघा, हे कसं करणार आपण. तर इथं जागा आहे हे सॉल्व करण्यासाठी. तर बघा, 2चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 9चा वर्ग अधिक 5चा वर्ग भागिले 2. आता 4 अधिक 4 अधिक 81 अधिक 25. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं येते, हे याची जी बेरीज आहे ती येते 110 भागिले 2 करायचं येतं. बेपंचे 10 आणि बेपंचे 10. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे ते येते 55. तर ऑप्शनमध्ये 55 चेक करायचं कुठं आहे आणि या ठिकाणी 3 नंबरला 55 आहे म्हणून आपण त्याला टिक मार्क करायची आणि तेच आपलं या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी 30 संख्या राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो.